आज तुमच्यामुळे आम्हाला आमची चिजा आणि बाळराजे दिसणार. घ्या. या आता. आज बाळराजे तुम्हालाही दिसणार नाहीत आणि आम्हालाही. का बरं? अहो ते दिसायला डोळे तर कोरडे हवेत ना. भरल्या डोळ्यांनी कसे दिसतील? खरं. बाई बाई बाई, काय झालं? अहो अहो चेहरा तर बघा यांचा. बाळणपण म्हणजे बाईचा दुसरा जन्म असतो. त्यानंतर बाईला किती थकवा येतो, पण चेहऱ्यावर काही शिणवठा आहे का त्यांच्या? मागमूस सुद्धा नाहीये. खरंय हो. जिजा, एवढ्या यातना सहन केल्या, पण चेहऱ्यावरचा उत्साह तर बघा. आमच्या स्वारींच्या हाताशी कुटुंबातला आणखी एक माणूस आलं. म्हणजे स्वराज्याच्या संकल्पात सगळ्या मराठ्यांना एकत्र आणायचा आमच्या स्वारींनी बेत आखलाय. या कामात हातभार लावायला आम्ही आलोय असं बाळराजे म्हणतायत. ते असू दे, आधी द्या आमच्याकडे. अगं बाई, पाहिलं किती राजस दिसतायत ते. हो तर. बयो, जिजाबाईंची आणि बाळराजांची दृष्ट उतरवून टाकायला सांगा. हो. बरं का बाळराजे, आम्ही तुमच्या थोरल्या आऊसाहेब. तुमच्या आऊसाहेब तुम्हाला लगोलग मोहिमेवर पाठवतील. त्यांना सरळ नाही म्हणून सांगा. काय? बाजी राजे बघा तरी, बाजी माघारी फिरले की काय? त्यांच्याच घोडीचा आवाज वाटतोय. आबासाहेब, तुमचा अंदाज खरा ठरला तर बाजी काका चालेत. बाजी? बाजी माघारी फिरला, पाय उतार झाला, काही खास खबर? अहो का नाही राज. आपले संभाजी राज आता दादासाहेब झाले. ती शिवनेरी गडावर बाळराजे आलेत. अहो त्याचीच ही साखरेची थैली घेऊन यो जगने आलाय. आम्ही दादासाहेब झालो, आम्हाला खरंच खूप आनंद झालाय. जगन इकडे या. हे घ्या कडा. संभाजी राजे, तुम्हाला देखील आनंदाची खबर मिळाली आहे. तुम्ही देखील काहीतरी बक्षीस द्या बघू. आम्ही काय देऊ? तुम्हाला जेवढा मोठा आनंद झाला असेल तेवढं मोठं बक्षीस. बाजी, फौजेत साखऱ्या वाटायला सांगा आणि खबर द्या. बाळराजांच्या पायगुणानं सारं काही व्यवस्थितच होणार. पण आबासाहेब, आपण शिवनेरीवर जायचं ना? मोहीम सोडून नाही. बाजींना विचारा, मोहिमेवर असताना साध्या शिपायाच्या आयुष्यात देखील आनंदाचे प्रसंग येतात. प्रत्येकाला घरी जावंसं वाटतं. बाजी सोडतात का? नाही, कारण मोहिमेवर असताना मोहीम महत्वाची. हो, पण बाजी काका आपल्याला जाऊ देतील हो ना बाजी काका? संभाजी राजे बाजी पाठवतील तरी आम्ही नाही म्हणतो. का? खबर द्यायला आलेल्या माणसाला सुद्धा आपण रिकाम्या हाताने पाठवत नाही. आणि शिवनेरीवर तुम्ही रिकाम्या हाताने जाणार? काहीतरी खास नको का न्यायला? आताच्या आता सोनदेवांना गाठा आणि तुम्हीच ठरवा काय काय करता येईल. जा. त्या लहानग्या जीवाला समजवलं, पण मला बी अजून कळलेलं नाही. राजा आपण का नाही जायचं शिवनेरीवर? बाजी, तुमच्याही लक्षात नाही आलं?
लखोजी राजांच्या वधाचा सूड घेतल्याशिवाय आम्ही जिजाबाईंना तोंड कसं दाखवू? नाही, याचा जबाब आमच्याकडे नाही. निजामशहाला अद्दल घडवलीच पाहिजे, त्याशिवाय नाही. ही सगळी शान शौकत धुळीला मिळेल, निर्वंश होईल तुझा. कुंजराजे, माफ करो हमें, हमारी गलती हुई हमारी, माफ कीजिए. ये बद्दुआ हमें चैन से जीने नहीं देती. लखोजी राजे, माफ कीजिए. इन्हें कितना भी नशा दो, दिमाग से मरहूम लखोजी की बेवा जाती ही नहीं. बद्दुआ दी है ना, कैसे जाएगी? दिन ब दिन खुद को कोसते रहते हैं. बकवास है ये सब. आप क्या बदला चुकाने के लिए लखोजी राजे फिर से जन्म लेंगे? वो किसी भी जरिए फिर से जन्म ले भी सकते हैं. सुना है उनके यहाँ शाहजी को बेटा हुआ है. ये जाकर इस पागल को मत बताना, वरना इसे सिर्फ ये दिखाई देगा कि शाहजी राजे का बेटा हमारी मौत बनकर आया है. हुजूर, बादशाह ने आपको बुलाया है. हुजूर, आपने याद किया? जी. मराठा बारगिर इकट्ठा करो, वही हमारे मुस्तकबिल होंगे. जाओ. जी हुजूर. ये तरकीब अच्छी है. बादशाह ने बुलाया है करके सबको बुलाऊंगा यहां पे, और एक एक करके सबको मार दूंगा. एक एक को मारकर एक दिन शाहजी राजे को ही मार दूंगा. सबक मिलना चाहिए. राजांना साखऱ्या पाठवल्या बर का. खूप आनंद झाला असेल. पण तरी ते येणार नाहीत. शहाजी राजे आले नाहीत याची सल तुमच्या मनात असणं अगदी साहजिक आहे. सल नाही, समशेर ज्ञानबंद राहून तिला गंज लागण्यापेक्षा ती स्वराज्यासाठी चालते याचा आनंदच आहे. पण आम्हाला तर तुमचे शब्द वेगळे जाणवले. आम्ही म्हटलं ते येणार नाही. ह्याचं कारण स्वराज्य, शिवनेरी, झुंज ह्यातलं काहीच नाही. आम्ही जाणतो ते आमच्यामुळेच येणार नाही. म्हणजे निजामाच्या दरबारात आमच्या आबासाहेबांचा आणि दादासाहेबांचा फसवणुकीनं जो वध केला त्याचा सूड घेतल्याशिवाय ते आम्हाला सामोरे येणार नाही. तुम्ही अजूनही ते धरून ठेवलंय? आम्ही ते विसरूही शकत नाही आणि बाजूलाही ठेवू शकत नाही. बघा, दिसतायत ना हसताना. सासूबाई साहेबांची फारच काळजी आहे. मोठी मैत्रीण असं म्हणत होत्या, मग दिली एक चापट. म्हटलं सासूबाईंना कसल्या मैत्रीण म्हणताय? अहो, आम्हीच म्हटलं होतं त्यांना. ताबाई जाऊबाई साहेब जशा आमच्यासाठी होत्या
तसंच आम्ही सुद्धा यांच्यासाठी असू, अगदी थोरल्या मैत्रिणीसारख्या, हो की नाही? हो. सकाळी तलवार शिकताना कळा सुरू झाल्या यांना, तेव्हापासून घाबरून रडत बसल्या होत्या, म्हणून दाखवायला घेऊन आले. बघा, झालं समाधान? चला चला आता बाहेर. अहो अहो, त्यांना धाकल्या दिरांना बघायचं असेल, हो ना? हो. या या, पुढे या या. हात नाही लावायचा, लांबूनच बघायचं. सगळं रीतीला धरून कौतुकानं करताय. अहो, आता विहीण बाई आहोत ना, मग करायलाच हवं. आता केल्याचं कसलं कौतुक हो. बरं, रीतीवरून आठवलं, उद्या सकाळी उपाध्ये येणार आहेत आणि बाळराजांची कुंडली मांडणार आहेत. जिजाबाई, या पुढे या, कुंडली मांडतायत. शिवाई देवीनं कौल दिलाच आहे, आम्हाला खात्री आहे. बाकी अवघं शुभच असणार. शिवाई देवीने शिक्का उमटवलाच आहे. उपाध्ये गुरुजी मोहतब करणार असंच म्हणा ना. नाही, पण तरीही आम्हाला ऐकायचं आहे. एवढा वेळ का लागतोय? मला बी तेच वाटलं. गुरुजी, काय दिसतंय? आजवर कुठल्याही पत्रिकेत पाहिलं नाही, ऐकलं नाही असा योग बघतोय. म्हणजे चांगलंच ना? चांगले. अहो, चक्रवर्ती राजांची कुंडली आहे. अवघ्या जगतात कीर्ती दुमदुमेल. साम्राज्याचे वैभव शून्यातून उभे करू शकतील. मागील आणि पुढील पिढ्यांना अभिमानाने नाव मिरवता येईल असा राजयोग आहे. सगळं अनुकूल आहे. उच्चेचे 5-5 ग्रह हात जोडून एकत्र आले आहेत. ग्रह म्हणू नका, नक्षत्र म्हणू नका, तारे, घटका, फळे सगळं शुभ गाठलंय. जणू सगळ्यांनी इतकी वर्ष वाट पाहिली होती. गुरुजी, आम्हाला समजेल अशा भाषेत सांगा. नीती, धृती, कीर्ती, भक्ती, शक्ती, विद्या आणि प्रीती या बाराजांच्या भोवती पाणी भरतील. जिजाबाई, ऐकताय ना काय काय सांगतायत ते? आता त्यांचा जीव शांत झाला असेल, हो ना? अवघ्यांना शांत करण्याचा आशीर्वाद बाळराजांकडे उपजत आहे. फक्त माणसं नाहीत, जनावरं, झाडे, नद्या, सह्याद्रीचे कडे, दुर्ग सगळ्यांनाच बाळराजे शांत करतील. म्हणजे आपला मुलूक. बस, हेच तर मागणं होतं. आप बस ताकते रह गए रणदुल्ला खां. आपको क्या लगा शाहजी खुद ब खुद चलकर आपके सामने हाजिर हो जाएगा? नहीं हो सका, पर अल्लाह ताला खफा हो गए. कोई मौका हाथ नहीं आया. हमें भरोसा है रणदुल्ला खां. अब आप निजाम शाही की ओर देखिए.
क्योंकि लखुजी राजे मारे जाने के बाद वहां कोई जाबाज मोहरा नजर नहीं आ रहा। और आप पंडित जी, आपको क्या लगा एक पूना लूट लिया तो जिंदगी भर का काम हो गया? जी हुजूर, बोलिए बोलिए, कुछ कहना चाह रहे हैं आप? अर्जी है हुजूर, कुतुबशाही की ओर हमारा जाना मुनासिब होगा। वो हम तय करेंगे। फिलहाल तो हमें निजाम शाही का सूरज डूबता हुआ नजर आ रहा है, तो पहले उनका ख्याल करते हैं। जी हुजूर। हुजूर, बादशाह हजरत की आजमत कायम रहे। हुजूर, एक खबर लेके आया हूं। आप खुद? हाँ हुजूर, खबर ही वैसी है। खुर्रम शाहजहां दक्कन की ओर आ रहा है। या खुदा, खुर्रम शाहजहां को रोकना बहुत ही मुश्किल है। शहाजी राजे हमारे साथ होते तो ये काम आसान होता। मुगलों को रोकना बस वही जानते हैं। ऐसा कुछ नहीं है पंडित जी, ये मर्तबा हम भी रखते हैं, बस कभी मौका नहीं मिला। टंडुल्ला खां, आप निजाम शाही की ओर देखिए। पंडित जी, आप शहाजी राजे की ओर जाइए और देखिए उनका क्या कहना है। जी हुजूर। जाइए। फिर तो वह हवा में ही जाएंगे। क्या कहा आपने? हुजूर, हुजूर, पंडित जी ने जो बात कही वो पूरी तरह सच नहीं है। लेकिन पूरी तरह झूठ भी तो नहीं है बाजीराजे। आप मायूस क्यों हो रहे हैं? अगर शहाजी राजे मुगलों को रोकेंगे तो उन्हें रोकने का काम आप ही तो कर सकते हैं, हमें यकीन है। जाइए, आप अपनी ताकत बढ़ाइए, अपने मराठा सरदारों को इकट्ठा कीजिए। जाइए। हुजूर, तुम्ही सांगाल तशी पूजा करू आपण. आम्ही काय सांगावं? इथली जी रीत असेल तसंच करू. पाचवीची पूजा इथे काय किंवा वेरुळात काय, पूजेत फार फरक नसणार. अहो, फरक छोटेच असतील पण महत्वाचे असतील. म्हणून तर एकाहून एक तेजस्वी रत्न उपसतायत तुमच्या कुळात. तुम्ही सांगाल ते आणू आपण. बर, म्हणजे बघा, माती, त्यानंतर घोड्याचा केस, हा, त्यानंतर मुद्रा, मोहरा, शस्त्र, राजभूषण, हे सगळं मला असं वाटतं तुमच्याकडेही असेलच की. सांगताय ना? गोदाकडनं मी तयारी करूनच घेते ना. तुम्ही पाचवीच्या पूजेचा घोर लावून घेऊच नका. आम्ही बघतो ते. तुम्ही नेहमी सारखं आलात आणि काही बोललात नाहीत, नुसतेच गप्प गप्प राहिलात. त्यामुळे थोरल्या बाईंची परिस्थिती अवघड झाली. परिस्थिती इतकी नाजूक झाली की काय बोलावं तेच कळेना. कसली नाजूक परिस्थिती? दिल्लीचा शहाजहा पातशाह दक्षिणेत येतोय. अगो बाई, मग आता? शिवाई देवीच्या मनात असेल तेच होईल. अहो, पण तुम्हाला कोणी काही करणार नाही. तिकडे तुमच्याविषयी मत चांगलंच आहे. ह्या मोठ्या लोकांचे कान हलके असतात, वाऱ्याचा सुद्धा ऐकतात.
आणि आपल्या परीने त्याचा अर्थ लावतात. शहाजी राजांचं कुटुंब इथं आहे, त्याचा काय अर्थ लावतील काही सांगता येत नाही. उगीच त्यामुळे काही गोंधळ व्हायला नको. आपण शिवाई देवीला कौल लावू, साकडं घालू, सांगू काहीही कर पण विपरीत काही घडून देऊ नकोस. आता तेच करू शकतो, बाकी काय करणार. आपण जबाबदारी घेतली आहे ती आता पार पाडायलाच पाहिजे. अय्या, हे काय काय आहे? तुम्हाला थोरल्या बाईसाहेब सांगतील आणि त्या जे सांगतायत ना ते नीट लक्षात ठेवा हा. जयंती, ती आहे माती. माती म्हणजे मुलखाचं प्रतीक. ते आहेत घोड्याचे केस. ते म्हणजे आपली फौज, आपली ताकद. ते आहेत मोहरा. मोहरा म्हणजे दौलत. आणि ती आहे मुद्रा. मुद्रा म्हणजे अधिकार. ती राजभूषण आणि शस्त्र. या सगळ्याची पूजा करायची असते. हे सगळं आपल्या बाळराजांना अखंड मिळावं म्हणून याची पूजा करायची. जिजाक्का, तुमच्या वेळेला थोरल्या बाईसाहेबांनी तलवार पुजली होती. आपलं, आपल्या कुळाचं, आपल्या रयतेचं सौख्य आबादानी राहावं म्हणून तुझ्या पाचवीला शस्त्र पुजतोय. आई रेणुका तुला उदंड आशीर्वाद देव. आपलं, आपल्या मुलुखाचं, आपल्या रयतेचं सौख्य आबादानी राहावं म्हणून बाळराजे तुमच्या पाचवीला शस्त्र, फौज, दौलत, राजमुद्रा सगळं पुजतोय. शंभू महादेव तुम्हाला उदंड आशीर्वाद देव. सुरुवात शस्त्र घेण्यापासून करा, म्हणजे आपोआप बाकीचे पाठीशी येतील. सगळं मनाप्रमाणे प्रत्यक्षात येईल. संभाजीराजे, अजून बाळराजांचं बारसं झालं नाहीये. तुम्ही नाराज होऊ नका. पाचवीची पूजा झाली आहे. पाचवीची पूजा म्हणजे? म्हणजे सटवाईनं बाळराजांचं विधिलिखित लिहिलं असेल. पण मग आपण बारशाला जाणार आहोत की नाही ते बघूया. आम्ही काही डाग घडवायला दिलेत, ते आले की आपण ठरवू. अहो ते तेव्हा आता आम्हाला मसलत करू दे. काही विशेष असेल तरच या. जी.
तुम्ही सांगत होतात ते डाग घडवून आलेत. बाजी आता तुम्हीच सांगा. अहो संभाजीराजांना कळलं असतं तर हट्ट धरून बसले असते. आत्ताच जाऊ या गडावर. म्हणून राजे त्यांच्या समोर तोंड उघडत नव्हते. असं आहे होय. क्षमा असावी, मला कळलं नाही. तर आपण बोलत होतो आधी कुणाच्या हाकेला ओ द्यायची. अहो तर इकडून पंडित मुरार जगदेव साथ घालतात. त्यांचा पुण्याचा हिशोब बी बाकी. मी तर म्हणतो अगोदर त्यांनाच झाडून काढू. पण जर आपण लोधीला प्रतिसाद दिला नाही तर तो निजामाशी संपर्क साधेल. पण आम्हाला कळत नाहीये एकाच वेळी दोघांना आपली गरज का वाटू लागली आहे. आबासाहेब, धनगरी राजा भेटायला आलाय. बर, आता या वक्ताला अहो आपले भीमराय असतील. संभाजीराजांनी ओळखलं नसेल. अहो त्यानेच काय मी आपण ओळखलं नसतं. या या भीमराय या. राज, खुर्रम शहाजहान दक्षिणेत स्वतः येतो. माळवे शहजादा औरंगजेब आणि मेवणा शाहिस्त्रीखान यांची व्यवस्था लावून दक्षिणेत लोधीसाठी स्वतः येतोय. भरपूर फौज फाटाय. अरे देवा, हे तर नवीनच संकट. आता तुम्ही कशापायी हसताय राज? अहो बाजी कोडं उलगडलं. हा, खुर्रम शहाजहान दक्षिणेत आलाय ही बातमी ज्यांना ज्यांना कळलीये ते आपल्याला साथ घालतायत. लोधी घाबरला असेल आणि आदिलशाह चाचपडून बघत असेल. भीमराय एक काम करा, दक्षिणेतील मोगली सुब्यावर काय हुकूम गेलाय आणि तिथं काय काय तजवीज केली आहे हे बघा आणि त्याची खबर तातडीने काढून आणा. जी. निशाण बघा, ते लांबून सुद्धा फडकताना दिसला पाहिजे. तिरका बिरका झाला तर प्राणाशी येईल. स्वतः बादशाह दक्षिणेत येणार आहेत. त्यांच्यासाठी आपलं निशाण खूप महत्वाचं आहे आणि ते आपण सुद्धा जपलं पाहिजे. कुठल्याच बुरुजावर किंचितही पडझड झालेली चालणार नाही आणि झालेली असेल तर तातडीनं दुरुस्त करून घेण्यात यावी. नाहीतर दिल्लीपतींचा आदेश धुडकावला असं होईल. आणि हो, प्रत्येक दिवशी दिंडी दरवाजावरचा परवलीचा शब्द बदलत चला. संध्याकाळ झाली की कुणालाही बाहेर जाऊ देऊ नका आणि आत घेऊ नका. चला निघा. काही गंभीर नाही ना? छे, गंभीर गंभीर का वाटलं? स्पष्ट नाही, पण दिल्लीपती, आदेश, निशाण असे शब्द कानावर आले. नेमच आहे, त्यात वेगळं काही नाही. वेगळं हेच आहे की सगळे घाबरलेले होते आणि तुम्ही नेहमीपेक्षा अधिक गंभीर आणि कडक. का तेही आम्हालाच वाटतंय? आमचा भास आहे. नाही, बरोबर आहे. बादशाह खुर्रम शहाजा दक्षिणेत येतोय. त्यामुळे सगळ्या सुभ्यांवरच्या किल्ल्यांवरचा बंदोबस्त कडक करण्याचं फरमान सोडलंय. परिस्थिती गंभीर आहे. सोनदेव, बाजी इथे येऊ शकतील का नाही? योग्य आलू यो. जी भीमराय. अरे मग मंगोली आश्माच्या गाबड्यात का दडवलंय स्वतःला? काढती वारं बदलत बाजी. आता जिकडे बघाल तिकडे हेच आश्रम दिसतील. होय, भीमराय तीच खबर घेऊन आलेत. खुर्रम शहाजहान बुरहानपूर पर्यंत आलाय
आणि आपल्या अखत्यारीत असलेल्या सगळ्या गडकिल्ल्यांवर कडेकोट बंदोबस्त वाढवला आहे. राजे, सगळ्यात आधी बाईसाहेब आणि बाळराजांचा विचार करायला हवा. की नाही सोनदेव, तुम्ही एकदम बराबर नेमका मुद्दा पकडलात. मला काही विश्वासरावांची पंचायत व्हायची हो. पाचशाला धरू की नाती सांभाळू? गंभीर परिस्थिती आम्ही त्या अर्थी म्हणालो नाही. जिजाबाई आणि बाळराजे यांच्या बाबतीत विश्वासराव किंचितही कसूर करणार नाहीत, खात्री आहे. पण ते द्विधा मनस्थितीत असतील हे मात्र नक्की. जिजाबाई आणि बाळराजे यांच्या बाबतीत विश्वासराव किंचितही कसूर करणार नाहीत, खात्री आहे. पण ते द्विधा मनस्थितीत असतील हे मात्र नक्की. त्यात नुकसान आपलंच आहे. नुकसान कसलं? सगळे मराठा सरदार एकत्र आणण्याच्या आपल्या योजनेवर पाणी फिरणार. सोनदेव, आता आपल्याला हालचाली जलद करायला हव्यात. लोधी कुठे आहे? बीड. मिमराय, बुराणपूरला खुर्रम सोबत कोण आहे? महाबत खान आणि महाबतच्या मुलाला म्हणजे खान जमानला दक्षिणेतली जबाबदारी दिली आहे. म्हणजे तिथं दोघं आहेत, महाबत खान आणि त्याचं पोरग खान जमाम, नाही का? जी. सगळेच एकापेक्षा एक नग, पुरुषासारखे शेपटीवर पाय दिल्यानंतर चवताळून हल्ला करणारे. असो, सोनदेव बीडशी संपर्क असू देत, पण पेमगिरीची डागडुजी करा. जिजाबाईंना घेऊन तिथं राहण्याच्या दृष्टीनं बंदोबस्त, पहारा आणि व्यवस्था करा. राज, बीडकडे म्या पाहू का? नाही, सोनदेवाना पेमगिरीकडे सांभाळू दे. त्या लोधीला जरा फुगी होतो, नाहीतरी तिथं बगावत केली होतीच. आता शहाजहान आयता चालून आलाय असं सांग तू. बघूया किती दम उरलाय. पण जरा सांभाळून, आपल्यावर शेकायला नको. आता आपण प्रत्येक पाऊल काळजीपूर्वक उचलायला हवं. घाई करून चालणार नाही. गडावर बंदोबस्त कडक केलेत. दिल्लीपती दक्षिणेत येतोय. हो, येतोय हे खरंय. अहो, पण तो येतोय तर आपण कोण नाही म्हणणार? येतोय तर येऊ दे. तुम्ही काय एवढा गंभीर झाला आहात? आता बाळराजांचं बारसं शिवनेरीवर होईल की नाही अशी शंका वाटते. असं का बरं वाटतंय? अहो, आम्ही स्वराज्य स्थापन केलंय, पण गड अजून मुघलांचाच आहे. उगीच आमच्यामुळे तुम्हाला कशाला त्रास? हे बघा, तुमच्या इतकी समज आम्हाला नाही, पण एक सांगू का? अहो, तुम्ही कारभारात लक्ष घालूच नका. अहो, आपले पुरुष आहेत समर्थ. हो, आहेत ना. त्यांच्या बळावर तर आपण बिनघोर आहोत. हो ना, मग आता मनातली शंका काढून टाका. अहो, कारभार वेगळा, सण समारंभ वेगळे. आम्ही सांगतो ना, बाळराजेंचं बारसं इथेच होणार. आणि उद्या सूर्यदर्शन, शिवाई दर्शन सगळं काही होणार. ही सूर्यदेवता दर दिवशी अवघ्या जगाला धीर देत असते आणि सांगत असते की अंधाराचं साम्राज्य कितीही मोठं असलं तरी त्याला दूर सारता येतं. सगळ्यात आधी आशेची किरणं येतात आणि मग मनामनात उत्साह फुलवणारा सूर्य येतो. बघा, पुरे एवढं नाही झेपणार. हं, चला आता शिवाई देवी दर्शन. चला.
सगळ्या गिधाडांचा काळ ठरेल असा संहार करता पुत्र मागितला होता. हा तुझा पुत्र आहे. आता मुलुखात मांगल्य यावं, शोक आक्रोशांचा नायनाट व्हावा असं वाटत असेल तरी ह्याला बळ दे. आम्ही तुझ्याकडे सोपवतो आहोत. जिजाबाईंचं कौतुकच वाटतं. कुठलीही आऊ आपल्या बाळाबद्दल असं बोलणार नाही. हा आमचा नाही, शिवाई देवीचाच पुत्र आहे. आम्ही फक्त आमच्या कुशीत वाढवला. हे तिचं आणि मुलुखाचं देणं. आम्ही देवासाठी आणि देशासाठी वाहत आहोत. जिजा, चला आता. ऐकायला छानच वाटतंय, पण तुमची स्वारी आल्यानंतर विचारेल तेव्हा काय उत्तर द्याल? स्वारींनीच ठरवलंय इथल्या सगळ्या मंडळींना एकत्र करायचं. मराठा सरदार एक होणार. शिवाई देवी आमचं शेवटचं साकडं. स्वारींचं कार्य बाळराजांच्याकडून करवून घे. काळजी काळजी आहे म्हणा. हा आता उगाच आपलं राज्य असं करायचं. अहो पण आपली झेप किती ते तरी बघावं. आता उगीच उंटाच्या तोंडापर्यंत जाणारच नाही तर उडी माराच का? सांगा की मग होणार काय? अहो पडणार. आणि या सगळ्यात नुकसान कोणाचं होणार? आपल्याच भाऊबंदकीचं होणार. म्हणून त्यांनी हे उद्योग बंद करावेत एवढंच वाटतं बघा मला. हे पटलं आम्हाला. आम्ही तुमच्याच बाजूने आहोत असं धरून चला. वा 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 बंबाजीराजे. अहो म्हणूनच तो बोलवलं की तुम्हाला. अहो स्वतः पाचशाचे शब्द आहेत. त्यांचा आमच्यावर प्रचंड विश्वास आहे. अहो त्यांना असं वाटतं की आपण शहाजीराजांना रोखू शकतो. हे शब्द आहेत त्यांचे. वाह. मग आता 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 आपण एकत्र यायचं. जेवढी आपली लोक एकत्र करता येईल तेवढ्या समद्यांना एकत्र करायचं. आपली ताकद वाढवायची. भीमराय, खुर्रमशी सामना कसा करायचा ते आपण ठरवूच, पण आधी विरुद्ध बाजूचा कल काढायला हवा. बुरणपूर गाठू. एवढ्या लांबवर जायची गरज नाही. मग मांडू. भीमराय, जो हुकूम एका गडावर तोच सगळ्या गडांवर असणार ना. मग शिवनेरीवर सुद्धा तुम्हाला माहिती मिळेलच की. पण तिथं मला ओळखतील. थोरल्या बाईसाहेब, राणीसाहेब त्यांच्यापासून लपून नाही राहणार. मग लपून जाऊच नका. उघड जा. आमच्यातर्फे जा. तुमच्यातर्फे? हो. बाळराजांच्या बारशासाठी आम्ही काही डाग घडवून घेतलेत. हे घेऊन कुणाला तरी पाठवणार होतोच. तुम्हीच जा. म्हणजे तुमच्यावर संशय येण्याचा प्रश्नच नाही. आनंदाने समारंभात सहभागी व्हा. बारसं कधी आहे? उद्याच. उद्या 12वा दिवस ना.
भीमरा आहे ना, हा एक डाव बघितला होता. वय आज बारसा आहे ना, राजानी 12 जसनी हे डाक पाठवलेत. बर. काय म्हणतात शहाजीराजे, त्यांनी तुम्हाला पुढे पाठवलं का? नाही जी, त्यांनी मलाच पाठवलंय. बघा, तुम्हाला पुढे पाठवलं त्यांनी. मोहिमेवर असताना सुद्धा त्यांचं चांगलं ध्यान आहे इथे. हो माझी, त्याला बाई साहेबांकडे घेऊन जा. जी चला. वेरजे, कुणा माणसाला सोडताना मला का नाही विचारलं? राजांनी एवढ्या धामधुमीत सुद्धा घडवून घेतलेत बर का. छान आहेत. चला, मुहूर्ताची वेळ जवळ आली. घटिका पात्र भरत आलाय. चला 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 चला. कुणी गोविंद घ्या, कोणी गोपाळ घ्या, कुणी मल्हारी घ्या, कोणी मोरारी घ्या. द्या. आता तुम्हीच नाव ठेवा. काय नाव ठेवलंय आम्हालाही सांगा. शिवाजी 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 शिवाजी. क्षितिजावर सूर्य येई जग सारे उजळे. उघड पापण्या बाळा, उघड तुझे डोळे. उघड पापण्या बाळा, उघड तुझे डोळे. काळ रात सरे येई काळ नवा कोरा. घडवुनी भविष्य नाव काळावर कोरा. काळावर कोरा, काळावर कोरा.
वर्दी न इशाऱ्यात असे अचानक आम्हाला भास तर नाही ना झाला? नाही नाही, आम्ही स्वतः आलोय. आम्ही इतक्या वर्षांनी आलोय म्हणून डोळ्यातल्या पाण्यानं स्वागत करताय की आम्ही जिवंत माघारी आलोय याचा आनंद झालाय. बसा. नाही, थांबा. अचानक बघून खरंच बाई, अचानक बघून काय करू आणि काय नाही असंच होतंय. आम्हाला काही उमगतच नाहीये. म्हणजे आम्ही अवघ्या जगाला विसरून गेलो. संभाजीराजे कुठे आहेत? संभाजीराजे त्यांच्या मंडळींकडे आणि आम्ही आमच्या. आणि शिवबा आता फक्त आमचे राहिले नाहीत, अवघ्या शिवनेरीचे झालेत. सूर्योदयापासनं सूर्यास्तापर्यंत आमच्याकडे अगदी क्वचितच येतात. प्रत्येक काम करायचं असतं त्यांना. प्रत्येक काम? हो, काहीही वर्ज्य नाही. एक दिवस आम्ही शोधतोय कुठे आहेत, तर हे भाला पेलवत नाही तरी भाला धरून उभे. त्या भालाई त्याला बाजूला करून आपण ते काम करत होते. वा, ऐकूनच बरं वाटलं. शिक्षणाची सुरुवात अशीच व्हायला पाहिजे. पाया भक्कम तर हवेली बुलंद. सतत काम काम काम. आपल्याला वाटतं हे दमतील, हे झेपणार नाही, पण त्यांना तसं अजिबात वाटत नाही. आणि मातीत खेळायला तर एवढं आवडतं. मग मातीचं काही असो किंवा शेणाचं काही असो, शिवबा अगदी तिथं रमून जातात. गोदाक्का थांबा, तुम्हीच करताय सगळं. आता आम्हाला करायचं उरलेलं. अहो पण बाराजण नाही, आम्हीच करणार. नाहीतर आम्ही आऊसाहेबांकडे तक्रार करू. अहो पर ताई, थोडं पाणी द्या. अहो बाराजण अहो आमचं ऐकून तर घ्या. ते काही नाही, आम्ही सासूबाई साहेबांना सांगतोय. काय 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 आम्हाला सांगणार आहात? तुम्हा दोघांच्या विषयात अजूनही आम्ही आहोतच का? आम्हाला वाटलं इतक्या दिवसांनी आला आहात तर एकमेकांच्या बद्दल काही विचारत असाल. बघा ना आऊसाहेब,
आम्ही इतक्या दिवसांनी आलो तर यांना त्याचा आनंदच नाही. एवढ्या दिवस आला नाही याचा आम्हाला काहीच वाटू नये. संभाजीराजे, अहो एवढे वाळले का आहात? आबाळ होतीये का? वाळले कुठे, पारोशी आहेत अजून, म्हणून असे दिसतायत. जयंतीबाई, आता मोठ्या होऊ लागल्या आहात. आपलं माणूस परत आलंय. अगदी स्पष्ट सांगायचं तर आपलं माणूस जिवंत परत आलाय. या गोष्टीचा मोलच होऊ शकत नाही. रुसवे फुगवे घालवायला नंतरही वेळ मिळेल ना. पण आता मोहिमेवरून आलेत, तुमच्यासाठी आलेत. आणि आऊसाहेब, मोहीम सुद्धा तशी साधी सुधी नाही, निसर्गाशी मोहीम आहे. निसर्गाशी? हो, आम्ही गडावर आलो तेव्हा आम्हाला जाणवलं की हे जग किती वेगळं आहे. इथल्या लोकांना त्याची साधी कल्पना सुद्धा नाहीये. पण मुलखात बघाल तर सगळी जण दुष्काळाशी 2 हात करतायत. माणूस माणसाला खायला लागलाय, ही परिस्थिती आहे. गिधाडांशिवाय कुणीच सुखी नाहीये. माणूस झाडाचा पाला खातोय, निवडुंगाचे काटे सुद्धा खातोय, आणि वेळ आली तर कुजलेला मांस सुद्धा खातोय. अगं बाई, किती भयंकर आहे हे. स्वारींनी आम्हाला याविषयी काहीच सांगितलं नाही. थांबा, मागे जा. इकडे काम चालू आहे, दिसत नाही? दिसतंय की, पण तुमचेही पाय त्याच जमिनीवर आहेत. तुम्ही सारवलेल्या जमिनीवर उभे आहात, आम्ही नाही. बाजूला व्हा, ना तर आम्ही आऊसाहेबांना सांगू. बर, पण आम्हाला काही विचारायचं आहे. या दिवसांमध्ये तुम्ही सारवायला एवढं पाणी वापरता? गडकोटा खालची परिस्थिती माहित आहे का? नाही. अहो, तिथे पाणी नाही, सगळीकडे दुर्भिक्ष आहे. आऊसाहेब म्हणतात की मनात आणलं तर सगळं शक्य आहे. तिथले लोक मनात का नाही आणत? त्यांना मिळेल पाणी. ही निरागसता व्यवहारी जगात आम्ही विसरूनच गेलो होतो. आता तुम्हाला शिक्षा. शिक्षा आम्हाला? अहो, बघताय काय असे? आम्ही तुमचे आबासाहेब आहोत. आबासाहेब? राजा, धन्याने याद केले. आलोच. शिवबांच्या मुखी सतत तुमचं नाव असतं. आता म्हणाले, अहो सांगतात की मनात आणलं तर सगळं शक्य आहे. मनात आणलं तर लपवणं सुद्धा शक्य आहे. कोणी लपवलं? आम्ही? काय? नाही, काहीच नाही. तुम्ही कशाबद्दल म्हणताय? आम्हाला कळेल असं बोला. काही नाही, मुलखाविषयी काहीच बोलणं झालं नाही. काय हाल हवाल?
उत्तम, असं काय बघते आमच्याकडे? काही नाही. निजामशाहीतील जो मुलूक आपण आपल्या राज्यात घेतलाय तिथली रयत तुम्हा आम्हाला आशीर्वाद देतीये. हो, हे बघा, तुम्ही असं अविश्वासाने आमच्याकडे बघू नका. आम्ही खरं तेच सांगतोय. असो, आपण नंतर बोलूया. विश्वासराव वाट बघत असतील. एका निष्ठावान सरदाराचं रक्त दगा करून ज्या तख्तासमोर सांडवलं ते तख्तच राहणार नाही. ही सगळी शान शौकत धुळीला मिळेल. नहीं, बस बस, अब और कितना इम्तिहान लेना है? बस हो गया, बस. हुजूर, हेड़ोजी राजे आए हैं. निजामशाही का परचम बुलंद रहे. पहले इस बद्दुआ का कुछ करो. फतेह खान भी अंदर है, बताओ ना. लखोजी राजे का कत्ल और मारसा बाईसा की बद्दुआ ने आज भी पाशाह हजरत की नींद उड़ाई है. फतेह खान अंदर है और निजामशाही का बहुत सारा इलाका शाहजी राजा ने छीन लिया है. हुजूर, आपसे बहुत उम्मीद लगाए हैं, आप आइए. आपका यकीन ही हमारे लिए सब कुछ है, पर हम अकेले ही काफी नहीं होंगे. लोधी भी है. हाँ, लोधी भी है. मुगलों से बगावत करने वाला खान जहान लोधी भी निजामशाही का परचम बुलंद रखना चाहता है. अब तो हम मुगलों से शाहजहां से भी मुकाबला कर सकते हैं. बस आप आ जाओ. मराठा रहेंगे तो हम इस बद्दुआ से आजादी पाएंगे. हुजूर मानते हैं कि मारसा बाईसा की बद्दुआ के कारण ये अकाल भी हुआ है और निजामशाही की यह हालत भी है. हुजूर की आजमत फिर से लौटा. शहाजी राजे आले की यावेळी स्पष्टच बोलणार, आम्हाला या जबाबदारीतून मोकळं करा. असं दरवेळी म्हणतात, पण बोलत मात्र नाही. यावेळी बोलणार म्हणजे बोलणार. बघाच, एक प्रहर शिवबा दिसले नाहीत तर जीव घाबरा घुबरा आमचा होतो का? लळा काय फक्त आम्हालाच लागलाय? तुम्हालाही लागलाय ना? अहो मग करा ना कबूल. आता त्यांचा विषय मध्ये आणू नका. इथे आम्ही मनाची तयारी करतोय आणि तुम्ही नेमका विषय काढला. तुम्ही जा बघू. आम्ही जे ठरवले बोलणार म्हणजे बोलणार. अय्या, विहीणबाई साहेबांचा चेहरा बघा. आज खासा बेत करायला सांगतो. चला. नाही, नको. बाहेर माणसांना खायला अन्न नाही आणि आपण खासे बेत करायचे? आम्हाला नाही पटत. बरोबर ना? बोला. काही नाही, पण आल्याला नाराजीची तोप म्हणजे? आम्ही म्हटलं मुलूक उत्तम आहे, दुष्काळाविषयी अवाक्षरही काढलं नाही आणि आम्ही हे मुद्दामहून केलं असं त्यांना वाटलं असेल. पण का नाही सांगितलं? अहो, तुम्ही त्यांना तोशीष पडू दिली नाही. गडावर अन्नसाठा उत्तम आहे आणि मग आम्ही नुसतंच वर्णन करून त्यांच्या डोक्याला त्रास कशाला? सहज पचवता येणारं काही नाहीये. तेही खरंच म्हणा. असो, तुम्हाला काही बोलायचं होतं? हो, शुभाने फारच लढा लावलाय हो गडाला. तुमची भेट झाली का? हो हो. हे काय, हे शेणाचे डाग ही त्यांचीच भेट, पण फारच लाघवी आहेत. सगळ्यांना आपलंसं केलंय. हो ना. आम्हाला वाटलं काही वेगळं बोलायचं असेल. असो, आम्हीच विषय काढू. खरं तर आमच्या कुटुंब कबिल्याची जबाबदारी आजवर तुम्ही पेललीत.
म्हणजे आम्ही पेमगिरीवर व्यवस्था पाहतोच आहोत, पण तिथे पाण्याचा साठा अजिबातच नाहीये. एकदा पाऊस पडून गेला की आम्ही त्यांना ताबडतोब इथनं हलवू. तुम्ही तर परकच करून टाकलं. अशा परिस्थितीत आम्ही त्यांना घेऊन जा असं म्हणू तरी कसं? छा बिनगोर्रा, इथे पाणी चांगलं आहे, धान्य चांगलं आहे, काही चिंता नाही. हे काय, तुम्ही अशा एकट्या का बसलात? आम्हाला शरम वाटते. आम्ही तसे बेपर्वा का राहिलो? आधीच खबर का घेतली नाही? म्हणून तुम्ही थाळ्याला आला नाही रागावून? आमचा तुमच्यावर राग नाही, स्वतःवर आहे. आम्हाला त्रास होईल, झेपणार नाही म्हणून तुम्ही आमच्यापासून लपवलत, आम्हाला लटकं सांगितलं. हे ठाऊक आहे आम्हाला. लटकं आम्ही काहीच सांगितलं नाही. मग निजामशाहीचा मुलूक घेतला, तिथली रयत आपल्याला आशीर्वाद देते हे का सांगितलं? आबासाहेबांच्या वधाचा बदला घेतला, हे ऐकून आम्हाला बरं वाटेल असंच वाटलं ना? अहो, कुठला विषय कुठं नेताय तुम्ही? यातलं काहीच आमच्या मनात नव्हतं. हो, रयत आपल्याला आशीर्वाद देत असेल असं म्हटलं आम्ही. इतर मुलखात तिथल्या छाया, तिथले सरदार रयतेकडे लक्षच देत नाहीये. दुष्काळात जी मदत करायला हवी ती करत नाहीयेत. मुलूक आपल्याकडे आल्यानं आपण ती मदत करतोय. यातला एकही शब्द लटका नव्हता. पण पूर्ण सत्यही सांगितलं नाही, नाहीतर आमच्यावर तोंड लपवण्याची वेळच आली नसती. का आत्ता ती आली असं का वाटतंय तुम्हाला? अहो, आपल्या मुलुखातील रयतेला खायला काही नाही आणि आम्ही इथं व्यवस्थित खातोय, डाग घालतोय. हे नटणं कशासाठी? बाहेर सगळे जीवन मरणाचा संघर्ष करतायत आणि आम्ही बांगड्या घालतोय, ठुशी मिरवतोय. नाही, नकोच हो. परकीय शाही आणि आमच्यात फरक काय राहिला? जर का आम्हाला सुद्धा त्यांच्याप्रमाणेच जबाबदारीचं किंचितही भान नसेल तर आम्हाला ती रयत आमची, तो मुलूक आमचा असं म्हणण्याचा अजिबात अधिकार नाही. हे ज्या आशमाने आणलं त्याला बोलून घ्या ताबडतोब आणि विचारा खान साहेब कुठपर्यंत आलेत. नक्की जुन्नरपर्यंत आले असणार. सांगून पण येता येत नाही ह्या लोकांना आणि मग आम्हाला धावणी करायला लावणार. ते स्वतःच आलेत. कुणी हशम नाही, दिंडीत आरशी आहे. घेऊन येऊ? अरे विचारतोयस काय? लगेच घेऊन ये जा. आणि हो, बाहेर शोभा तर नाही येत ना? नाहीत. आणि कुणाही बाई माणसाला बाहेर यायला मनाई आहे हे सांगून जा. जा, चल पाळीतून. हे पोरी इकडे. तुला सांगितलेलं कळत नाही? बाहेर यायचं नाही म्हणून. चला जाऊन बस.
मुगलों का परचम बुलंद रहे। बुलंद रहे। खान साहब तशरीफ रखिए ना। आपने शिवनेरी पर आने की जहमत क्यों उठाई? हमें बुलाया होता, हम आते। कोई गुस्ताखी तो नहीं ना की? ना 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 ना, गुस्ताखी एक ही है। आपने सब जनाना हमारी नजरों से हटाया है। सब जगह पर यहाँ तो बस मुस्टंडे ही मुस्टंडे है। आपकी बातें सदियों पहले ऐसी ही थी, आज भी वैसी है। खैर बताइए, अचानक कैसे आना हुआ? अचानक कहा, असल बात यह है कि देरी हो गई। विश्वास राव, हम तो कल ही आने वाले थे। अच्छा हुआ, कल आते तो कोई था क्या जिसे हमें नहीं देखना चाहिए था? नहीं तो फिर अच्छा हुआ आपने कहा। उसका क्या मतलब? जो ऊपर वाला चाहता है वैसे ही होता है, और जो होता है उसे हम अच्छा ही कहते हैं। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह, क्या बात कही है। आपने हमें इत्तला की होती तो हम कुछ इंतजाम कर सकते थे। हम खुद जुन्नर आते थे। इतना वक्त हमारे नए पाशा किसी को नहीं देते, खुद को भी नहीं। आपको तो मालूम ही होगा हमारे पाशा खुर्रम शाहजहां के बारे में। वो एक पल में यहाँ तो दूसरे पल में कहीं और होते हैं। जिस रफ्तार से वो सोचते हैं और जिस रफ्तार से वो हमला बोलते हैं, शायद ही कोई कर पाएगा। ना वो खुद चैन से बैठते हैं, ना हमें बैठने देते हैं। बस मर्जी आई, भेज दिया। पर कोई तो वजह होगी। बगावत खोरों को सबक सिखाना है। एक बगावत खोर है खान जहां लोधी, और दूसरा शाहजी राजा भोसला। वो बगावत खोर नहीं है। उन्होंने अपना तख्त, अपना मुल्क। हमारे नजर में तो बगावती है ना। है कि नहीं? हाँ हाँ है। बस उनके लिए खुर्रम पाशाह दक्खन में आए हैं। आप कुछ लीजिए ना, काम की बातें तो होती रहेगी। लीजिए ना। राजा तातडीनं बोलावलं। शिवनेरीवर मुघलांचा सरदार आलाय। धरून चला, खुद्द खुर्रम शहाजहानच आलाय। याचा अर्थ शिवबा, राणीसाहेब आणि थोरल्या बाईसाहेब सगळेच संकटात आहेत। स्वराज्यावरच संकट आले पंत। दक्षिणेत येणारा सरदार शिवनेरीवर जाणार नाही अशी आमची अटकळ होती, पण ती फोल ठरली। आता अगोदर त्या समदेसनी सोडवूया। मला बी तसंच वाटतंय। एवढं गडबडून जायची गरज नाही पाहिजे। आपली माणसं विश्वासराव, गोमाजी सगळेच तयारीचे आहेत। भीमराय, शिवनेरीवरची खडानखडा वार्ता आम्हाला देत राहा।
सोनदेव, तुम्ही विजापुरी कूच करा. आदिलशाही आणि निजामशाही यांच्याशी संधान साधावं असं आमच्या मनात येतंय. पंत का पंत करू शकणार नाहीत? हा हा, राघोपंतांच्या अनुभवामुळे म्हणताय. मग ठीक आहे, मी जाईन राजे. मला भीती वाटत नाही. संकट मुघलांचं येतं. फार तर फार काय होईल, माझा शीर धडा वेगळा केल्याचं तयारी आहे. बाजी, तुम्ही पंतांच्या संघ जा. तिथं रणदुल्ला खान साहेबांची भेट घ्या आणि दरबारात घेऊ नका, वेशीच्या बाहेरच घ्या. त्यांना आमचा इरादा सांगा. ते मदत करू शकत्याल? त्यांना गळ घाला की तुम्हीच पाठ्याकडून परवानगी घ्या आणि पुढची कामगिरी करा. ते नाहीच म्हणतील. अहो मग कशा पाहिजे जायचं? जाऊ की थेट. बाजी, अहो 10 गोष्टी मागाल तेव्हा एक गोष्ट पूर्ण होईल. ही गोष्ट जरी रणदुल्ला खान साहेबांनी नाकारली तरी दरबारापर्यंतची तुमची वाट सोपी होईल. आणि जर रणदुल्ला खान साहेब तुम्हाला दरबारात घेऊन गेले तर पुढे तुमची हिफाजतीची जबाबदारी त्यांच्यावरच येते. राज, अहो एका वेळेस का डोक्याने विचार करताय बघा. करावाच लागणार बाजी, वेळच तशी आली आहे. पण बाजी, एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही मदत मागायला जाताय, भीक मागायला नाही. आपल्याला जशी त्यांची गरज आहे तसंच त्यांनाही ठाऊक आहे की शहाजहानला आपणच रोखू शकतो. त्यामुळे आपला बाणा ताठच ठेवा. अहो का नाही, बाणात ताट आहे म्हणून तर मान आहे. येतो राज. भीमराय, तुम्ही ताबडतोब शिवनेरीकडे निघा आणि आता एकटे राहू नका. हाताला हात हवा. काळजी घ्या. तुम्ही वाड्यातल्या वाड्यात सुद्धा मनाई केली आहे असा निरोप मिळाला. खरं आहे का ते? हो, खरंय. कारण त्या गिधाड्याची नजर कोणावर पडायलाच नको. हर घाणेरडी नजर आहे त्याची. पण मग सगळ्यांना बंदी करण्यापेक्षा त्यालाच इथं ठेवू नका ना. खुर्रम शहाजहानने पाठवलंय त्याला. काय सांगून काढणार? ते शक्य नाही. पण आलाय कशासाठी? खरं आणि स्पष्ट सांगू, आम्हाला तीच अपेक्षा आहे. मग लोधी आणि शहाजी राजांचं बंड मोडून काढण्यासाठी शहाजहान दक्षिणेत आलाय आणि म्हणूनच ती घाण इथं पाठवली. पण स्वारींनी केलंय ते बंड नाही. स्वारी जर मुघलांच्या चाकरीत असती आणि चाकरी सोडून त्यांनी स्वतंत्र राज्य केलं असतं तर त्याला बंड म्हटलं असतं. हे मी पण सांगून झालोय. पण त्यांच्या नजरेत ते बंडच आहे. ते आपल्या मताला किंमत देतात काय? सुळकी भरण्यासाठी पाणी तोंडात घ्यावं आणि ते फेकून द्यावं, एवढीच किंमत ते आपल्या मताला देतात. थांबा. गडकोटाखाली काय परिस्थिती आहे हे ठाऊक आहे का? पाणी वाया घालवू नका. अकाल का वास्ता देकर ये लड़का कह रहा है, बिना मतलब पानी जाया ना करे. लो किया. अब तुम्ही ऐकलं नाही तर मग शिक्षा मिळेल. अगर आपने सुना नहीं तो आपको सजा होगी.
सजा हमें कौन सजा देगा? कौन दे सकता है? खूप भरलंय का त्यांना? शिक्षा मिळेल म्हटलं तर हसतायत. ते म्हणतायत शिक्षा कोण देणार? कोण म्हणजे काय? आमचे आऊसाहेब देतील. किंमत देत नाहीत कारण आपण ती द्यायला भाग पडत नाही. आपणच त्यांचं मत स्वीकारलं तर आणखी काय होणार? काय चूक आणि काय बरोबर तो गेल्यावर आपण ठरवूच. पण तुम्हाला हात जोडून विनंती करतोय, अहो आपण बाहेर पडू नका, आपली ओळख देऊ नका, एवढंच करा. तुम्ही एवढं काकुळतीला काय येता? आम्ही तुम्ही म्हणताय तसा प्रयत्न करू. स्वारींनी सुद्धा तेच सांगितले, पण आम्ही शब्द देत नाही. प्रयत्न करू एवढंच सांगतो. का? कारण पुढे काय घडणार आहे ते ना आम्हाला ठाऊक आहे ना तुम्हाला, आणि ना त्या खानाला. मग कशाला उगाच अंधारात तीर चालवा? पण आम्ही प्रयत्न नक्की करू. आमचे आऊसाहेब तुम्हाला घाबरत नाही. त्या कोणालाच घाबरत नाही. आम्हीही घाबरत नाही. वही पता करो इनकी अम्मा कौन है. कहीं ये विश्वासराव के पोते तो नहीं? हमारे सामने खड़े रहने की इतनी हिम्मत कहां से आई? जरा नजाकत से पूछो. तुम्ही इथेच राहता का? तुम्हाला शिवनेरी ठाऊक आहे? का तुम्हाला बघायचंय? आम्हाला ठाऊक आहे, आम्ही दाखवू. यहाँ पे ही रहता है, सब जानकारी है. क्या नाम है आपका? शिवाजी राजे. चला तुम्हाला गड दाखवतो. विश्वासराव तुमचे आजोबा आहेत का? नाही. ये उनका कोई नहीं लगता. जाके पूछताछ करो. तुम्हाला गडकोट बघायचं होतं ना? चला आम्ही दाखवतो. ते खान साहेबांना दाखवा. मी आलोच. चला आम्ही तुम्हाला दाखवतो. घाबरू नका. चला. सब हमसे छिपकर अपने आप को बंद करते हैं. आप कहां से आए हो? जो डरने का कोई नामो निशान नहीं. चलिए. चला चला, इथेच थांबायचं, उठायचं नाही. आम्ही सांगितलंय ना. अहो का रागे भरताय? त्या गुणी आणि समंजस आहेत. कसल्या समंजस? अहो जे करू नको सांगितलं असेल तेच बरोबर करणार. आता पटायला पण हवं ना. सासूबाई साहेब म्हणतात पटत नसताना अजिबात मान्य करू नये. तुम्ही तुमच्या सासूबाईंच्या लाडक्या आहात, अगदी मैत्रीण आहात मान्य, पण काय घडलंय आम्हाला कळेल का? अहो मुघलांचा एक सरदार आलाय. तो जितका क्रूर आहे ना तितकाच घाणेरडा सुद्धा आहे. म्हणून स्वारींनी सूचना दिली आहे गडावर, कुठल्याही स्त्रीने बाहेर पडू नये. म्हणजे लपून आत बसून राहायचं? आता तुम्हीच सांगा, आम्ही समशेर चालवायला शिकलो ते काय उगीच? समशेर उगाच कुठे काढायची नाही. आम्ही तुमच्या सासूबाईंच्या सासूबाई आहोत ना. आमचे केस उगाच पांढरे झाले नाहीत. तुमच्या आऊसाहेब अगदी बरोबर सांगतायत. इथेच थांबा. आम्हालाही हे पटत नाही हो, पण काय करणार, नाईलाज असतो. असाच कोणी आला होता
8 दिवस आम्ही दालनाच्या बाहेर पाऊल टाकलं नव्हतं. ते काय आम्हाला आवडलं होतं का? पण नाईलाज आहे, दुसरं काय. शंभू महादेवा, असं अजून स्त्रियांना किती काळ लपून लपून राहावं लागणार आहे कोणास ठाऊक. मोइन, अरे जो काम बोला था उसका जवाब तो देते जाओ. उस प्यारे छोकरी की अम्मा कौन है जिसका नाम बड़े फक्र से वो जपता है? क्या हुआ, डरते क्यों हो? कोई कयामत है क्या? हुजूर, आप भी हिल जाएंगे. वो शाहजी राजे भोसले का बेटा है. उनकी अम्मा का नाम जीजाबाई भोसले है. शिवाजी राजे अपनी अम्मा जीजाबाई भोसले का जिक्र कर रहे थे. अरे क्या पागल हो गए हो तुम? हम हमारे किले पर है. शाहजहां राजे की बेगम और उसका बेटा हमारे पास है. ये बात डरने की नहीं, खुश होने की है. आज तक सिर्फ सुना था, अब देखेंगे शाहजहां राजे की असली ताकत, असली जान. उनके नजरिए के पीछे की तकील उनकी बेगम ही है. जो गलती एक बार की थी वो दोबारा नहीं करेंगे. शाहजी राजे, अब भूल जाओ कि तुम्हारे पास भी कोई तख्त था. माझ्या पोटूशी सुनेचा गर्भ पडला. तुमचं बी हे 4-5 मासाचं स्वराज आहे ना, ते बी असंच गळून पडल. तुला राजा व्हायचा आहे ना, तू कधीच राजा व्हायचा नाही. शिवाई देवी, अमंगळाची छाया दूर कर. आऊसाहेब, तुम्ही घाबरलात? हो शिवबा, काही अभद्र कल्पनांनी आम्हालाही घाबरायला होतं. ते तसं काही होऊच नये असं वाटतं, आणि त्यासाठी वाटेल ते कष्ट करायला आम्ही तयार आहोत. पण असे हात का जोडले? ते शिवाई देवीकडे मागणं मागितलं. आपण जेव्हा विचारांनी थांबतो तेव्हा अशा शक्तींकडे मागणं मागायचं. मग त्या शक्ती आपलं मागणं पूर्ण करतात, नवी वाट दाखवतात. शिवाय देवी,